ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादीचे 6 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा हा करण्यात आलाय। त्या 6 आमदारांनी जयंत पाटलांची विधिमंडळ परिसरात भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। ही भेट म्हणजे अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानली जाते। राष्ट्रवादीचे 6 आमदार शरद पवारांच्या संपर्कात। ते 6 आमदार जयंत पाटलांना भेटल्याची माहिती। 15 ते 20 राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा। राष्ट्रवादी आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे 6 आमदार जयंत पाटलांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। विधिमंडळातील दालनात ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6 जण भेटलेत। पुढच्या काळात आणखीन काही आमदार भेटायला येणार असल्याचा दावा रोहित पवारांचा आहे। भाजपचा राजकीय विचार जिथं संपतो तिथं पवार साहेबांचा विचार सुरू होतो। लोकसभा हे फक्त ट्रायल होतं, ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे विधानसभेचा। आज 6 भेटले, आज पहिला दिवस आहे। अजून असे 12-15 दिवस जायचे आहेत। अजून किती भेटतील हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। राष्ट्रवादीनं 6 आमदारांच्या भेटीचं वृत्त फेटाळलं नाही, पण जे आमदार भेटले ती भेट सौजन्यपूर्ण असेल असा दावा राष्ट्रवादीचा आहे। तसं तुतारी गटाचे 3 आमदार आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये निधी पाहिजे त्याकरता अजितदादांना सकाळी 11 वाजता भेटले। त्याच्यामुळे ते भेटले तुतारी गटाचे, म्हणजे ते आमच्या संपर्कात म्हटलेलं नाही। त्यामुळे आमचे काही 5-6 जण भेटले असतील जयंत पाटील साहेबांना। तर मला असं वाटतं विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणीही कोणाला भेटू शकतं, याचा वेगळा काही अर्थ घ्यावा असं मला तरी वाटत नाही। राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही। अजित पवारांना आतापासूनच डॅमेज कंट्रोल करावा लागेल, अन्यथा बारामती लोकसभा निवडणुकीसारखी अवस्था अजित पवारांची होण्याची शक्यता आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।